हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार. तर आज आपण बघणार आहोत नो कॉन्टॅक्ट रूल. नो कॉन्टॅक्ट रूल नात्यांमध्ये म्हणजेच रिश्त्यांमध्ये काय असते, कोणत्या प्रकारे केल्या जाते आणि याचे काय काय फायदे आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नो कॉन्टॅक्ट रूल ह्या शब्दानेच आपण समजू शकतो की नो कॉन्टॅक्ट म्हणजे कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नसणे. आणि हे केव्हा करायला पाहिजे? नो कॉन्टॅक्ट रूल हे केव्हा फॉलो करायला पाहिजे? जेव्हा आपण नात्यांना घेऊन सर्व काही प्रयत्न केलेले आहात, आता हार मानत आहात, खूप जास्त दुःखी आहात, खूप हर्ट झालेले आहात, रिझन काही पण असेल, तेव्हा हे नो कॉन्टॅक्ट रूल आपल्याला फॉलो करायचा आहे. हे तुम्हाला तेव्हा करायचं आहे जेव्हा एक्स्ट्रीमली लिमिटपर्यंत दुःख, तकलीफ, परेशानी झेलत आहात, अंदरच्या अंदर घुटत आहात, मनातल्या मनात खूप त्रास करून घेतात, मनातल्या मनात खूप दुःख घेऊन बसलेले आहात आणि खूप जास्त परेशान होत आहात. अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे? नो कॉन्टॅक्ट रूल फॉलो करायचा आहे. अशा टाईमवर नो कॉन्टॅक्ट रूल आपल्याला फॉलो करायलाच पाहिजे. म्हणजेच पूर्ण प्रकारे हर एक कॉन्टॅक्ट आपल्या पार्टनरसोबत खतम करायचा आहे. त्यांच्यासमोर गिळगिळणे पूर्ण प्रकारे बंद करायचं आहे. आपल्याला नो कॉन्टॅक्ट रूलमध्ये कोणत्याही प्रकारे कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न त्यांच्यासोबत करायचा नाही आहे. कोणत्याही प्रकारचं इमोशनल किंवा कोणत्याही प्रकारे सल्ला देणारे किंवा कोणत्याही प्रकारचा सल्ला घेणारा, कोणत्याही प्रकारचा बहाणा बनवून त्या समोरच्या व्यक्तीला SMS किंवा कॉल करण्याचा प्रयत्न आपल्याला नो कॉन्टॅक्ट रूल फॉलो करताना नाही करायचा आहे. आता याचे फायदे काय काय आहेत हे सुद्धा आपण ह्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जेव्हा तुम्ही नो कॉन्टॅक्ट रूलमध्ये जाता, म्हणजे जेव्हा नो कॉन्टॅक्ट रूल फॉलो करता, तेव्हा सर्वात मोठे फायदे सर्वात प्रथम तुम्हालाच मिळतात. इथे तुम्ही हे समजायला चालू करता की आपल्याजवळ खूप सारे कामं करण्यासाठी आपल्याकडे वेळच वेळ आहे. आपण खूप साऱ्या कामात इन्व्हॉल्व होऊ शकता. तुम्ही स्वतःला टाईम देऊ शकता, स्वतःवर काम करू शकता, आपल्या ग्रोथवर टाईम देऊ शकता. दुसरा फायदा हा होतो की नो कॉन्टॅक्ट रूलमध्ये हे होते की समोरच्या व्यक्तीला मिस करण्याचा मौका तुम्ही स्वतः देत असता. समोरचा व्यक्ती पण आपल्या नात्यांमध्ये म्हणजेच रिश्त्यामध्ये राहिलेला आहे, बरोबर. आणि परत परत फोन तुम्ही करत होते, परत परत त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होते, परत परत कोणत्या ना कोणत्या बहाण्याने SMS करण्याचा प्रयत्न करत होते, तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला मिस करण्याचा मौका बिलकुलच नाही देत होते, बरोबर. जर तुम्ही नो कॉन्टॅक्ट रूलमध्ये आता जात आहात किंवा नो कॉन्टॅक्ट रूल फॉलो करत आहात, अशा वेळेस तुम्हाला ह्या गोष्टीचा खूप मोठा फायदा बघायला मिळेल की समोरचा व्यक्ती तुम्हाला मिस करणे सुरू करून देते. तर ह्या प्रकारे जर तुम्ही नो कॉन्टॅक्ट रूलमध्ये जात असाल, खूप जास्त हर्ट आहात, दुःखी आहात, तेव्हा आपण नो कॉन्टॅक्ट रूलमध्ये बिलकुल जायलाच पाहिजे, 100% जायला पाहिजे. ह्यामध्ये तुम्हाला आपल्या ग्रोथवर लक्ष द्यायचं आहे आणि हे ध्यानात ठेवायचं आहे की किती सारा टाईम मिळत आहे, अजूनच खूप सारे कामं करण्यासाठी टाईम मिळत आहे. खूप सारे म्हणजे स्वतःवर फोकस करण्यासाठी, स्वतःला काय आवडते, काय आपल्याला म्हणजे सक्सेससाठी काय मिळवायचं आहे, यासाठी सुद्धा तुम्ही यामध्ये प्रयत्न करू शकता. त्यासाठी किती सारा टाईम तुम्हाला मिळत असते, हो की नाही. आणि नंतर तुम्ही बघाल की आपला जो पार्टनर आहे ते किती चांगल्या प्रकारे आणि किती जास्त तुम्हाला मिस करत आहे, कारण राईट वेमध्ये तुम्ही नो कॉन्टॅक्ट रूल फॉलो करत आहात. आणि ह्याचे फायदे ह्यापेक्षाही जास्त आहेत जे तुम्हाला मी सांगितलेले आहेत. जेव्हा हे एक वेळ प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही करून बघाल, तेव्हा तुम्हाला सुरुवातीला थोडंसं परेशानी होईल, म्हणजे तकलीफ होऊ शकते, की कारण कॅन्सल तुम्हाला अशी भीती वाटेल की तो समोरचा व्यक्ती माझ्या लाईफमधून निघून जाईल, तर असं वाटू शकते की तुम्हाला असं ना हो की जो व्यक्ती समोरचा व्यक्ती आहे तो व्यक्ती माझ्यापासून दूर होऊन जाईल, तर असं ना हो की खूप सारा
आमच्यामध्ये खूप गॅप येऊन जाईल तर कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. तर हे जे सर्व मनातील जी भीती आहे ते हे निगेटिव्ह जे थॉट्स आहे ते बाजूला ठेवायचं आहे. आणि नक्कीच तुम्हाला ह्या नो कॉन्टॅक्ट रूलवर भरोसा ठेवून, नक्कीच ह्या टेक्निकवर भरोसा ठेवून तुम्हाला ह्यावर नक्कीच विश्वास ठेवा की जेवढे जास्त तुम्ही SMS कॉल आणि नो कॉन्टॅक्ट रूल न फॉलो करता तुम्ही करण्याचा प्रयत्न करत आहात ना, तर तेवढा जास्त तो व्यक्ती आज पण तुमच्यापासून दूर आहे. हो की नाही? हो ना, तो व्यक्ती दूर आहे ना. तर मग तुम्हाला नक्कीच ह्या कंडिशनमध्ये, ह्या सिच्युएशनमध्ये नो कॉन्टॅक्ट रूल फॉलो करायचा आहे. आणि जे निगेटिव्ह वाक्य जे आहेत, जे तुमच्या मनात भीती आहे की असं ना होईल तर, तसं होईल तर, असं झालं तर ते काहीही होणार नाही. तुम्ही करून तर बघा, ट्राय तर करा. 100% याचे रिझल्ट आहेत. कित्येक लोकांना याचे फायदे झालेले आहेत, कित्येक लोकांना याचे रिझल्ट मिळालेला आहे. आणि 100% शुअर आहे ह्या नो कॉन्टॅक्ट रूलमध्ये तुम्ही फॉलो करून बघा, याचे नक्कीच तुम्हाला फायदे मिळतील. तर असा विचार करा नको की असं होईल तर, तसं होईल तर. हे करा की तुम्ही नो कॉन्टॅक्ट रूल फॉलो न करता सुद्धा तो व्यक्ती तुमच्यापासून दूरच आहे. तर तुम्ही नो कॉन्टॅक्ट रूल फॉलो करून बघा ना, विश्वास ठेवा, सर्व काही ठीक होईल. फक्त तुम्ही ह्या टेक्निकला करा. प्रॅक्टिकलमध्ये थोडा त्रास होईल, त्याला तुम्हाला बाजूला ठेवायचं आहे आणि ध्यान द्यायचं आहे स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्या गोलवर फोकस करायचा आहे आणि आपल्या ग्रोथवर काम करायचं आहे. ओके. आणि ह्या म्हणजे जे काही नो कॉन्टॅक्ट रूल आहे त्यामध्ये सर्वात जास्त हर्ट पण तुम्हीच होत आहात ना. जर तो व्यक्ती तुमच्या जवळ असता तर तुम्हाला हा नो कॉन्टॅक्ट रूलवाली गोष्ट समजूनच घेण्याची काही जरूरत नव्हती, बरोबर. जर तुम्ही खूप हर्ट आहात, खूप जास्त दुःखी आहात आणि ह्या गोष्टींमध्ये ह्या भीतीने घाबरलेले पण असाल, तर हा एक वेळ, तर तुम्ही काय कराल, एक वेळ हा मौका तुम्हाला जरूर द्यायला पाहिजे. स्वतःला हा मौका द्या. नो कॉन्टॅक्ट रूल फॉलो करा आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा म्हणजे मौका द्या की तो तुम्हाला मिस केला पाहिजे. आणि तुम्ही बघाल की याचे भरपूर असे फायदे तुम्हालाच मिळणार आहेत आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या रिलेशनशिपमध्ये, जीवनामध्येही. तर नक्कीच तुम्हाला हा एकदा तरी नो कॉन्टॅक्ट रूल फॉलो करून बघायचा आहे. नक्कीच याचे 100% यावर विश्वास ठेवा. नक्कीच याचे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतील आणि तुमची रिलेशनशिपसुद्धा पहिलेपेक्षा बेटर होईल आणि जे काही रिलेशनशिप आहे ती मॅनिफेस्टसुद्धा होईल. ओके. आणि जेव्हा ह्यामध्ये सर्व काही ठीक प्रकारे तुम्ही हे नो कॉन्टॅक्ट रूल समजून घेतले आणि तुमचं रिलेशनशिप मॅनिफेस्ट झालं, तर तुम्ही स्वतःला तर शाबासकी द्याच, अजूनच ब्रह्मांडाला सुद्धा धन्यवाद म्हणा की आमची रिलेशनशिप अगोदरपेक्षाही बेटर झालेली आहे, मॅनिफेस्ट झाली आहे. त्यासाठी ब्रह्मांडाला सुद्धा धन्यवाद द्या. तर नक्कीच हा तुम्हाला एक मौका द्या आणि नक्कीच हा नो कॉन्टॅक्ट रूल तुम्ही फॉलो करून बघा. ओके. हा व्हिडिओ आवडला असलेल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.